इयत्ता 8वी इतिहास आणि नागरिकशास्त्र स्वाध्याय धडा 2 युरोप आणि भारत. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. विधान 1. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी डॅश डॅश हे शहर जिंकून घेतले. ऑप्शन अ व्हेनिस, ऑप्शन ब कॉन्स्टँटिनोपल, ऑप्शन क रोम, ऑप्शन ड पॅरिस. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ब कॉन्स्टँटिनोपल. प्रश्न 2. औद्योगिक क्रांतीला प्रारंभ डॅश डॅशमध्ये झाला. ऑप्शन अ इंग्लंड, ऑप्शन ब फ्रान्स, ऑप्शन क इटली, ऑप्शन ड पोर्तुगाल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन अ इंग्लंड. प्रश्न 3. इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न डॅश डॅश याने केला. ऑप्शन अ सिराज उद्दौला, ऑप्शन ब मीर कासिम, ऑप्शन क मीर जाफर, ऑप्शन ड शाह आलम. आणि उत्तर आहे ऑप्शन ब मीर कासिम. प्रश्न 2. पुढील संकल्पना स्पष्ट करा. पहिली संकल्पना आहे वसाहतवाद. उत्तर पॉईंट 1. आर्थिक व लष्करीदृष्ट्या बलशाली देशाने आपल्या सामर्थ्याच्या बळावर एखादा भूप्रदेश व्यापणे आणि त्या ठिकाणी आपले राजकीय वर्चस्व प्रस्थापित करणे म्हणजेच वसाहतवाद होय. पॉईंट 2. युरोपीय देशांनी आशिया आणि आफ्रिका खंडातील देशांचे आर्थिक शोषण करता यावे म्हणून त्या ठिकाणची सत्ता बळकावून त्या ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या. पॉईंट 3. युरोपीय देशांच्या याच वसाहतवादी प्रवृत्तीतून साम्राज्यवाद उदयास आला. संकल्पना 2. साम्राज्यवाद. उत्तर आहे पॉईंट 1. विकसित राष्ट्राने अविकसित राष्ट्रावर आपले सर्वांगीण वर्चस्व प्रस्थापित करणे व अनेक नव्या वसाहती स्थापन करणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. पॉईंट 2. आपल्या राज्यांच्या भौगोलिक सीमेपलीकडील अन्य भूभागांवर सत्ता गाजवणे म्हणजेच साम्राज्यवाद होय. पॉईंट 3. आशिया व आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रे युरोपीय राष्ट्रांच्या या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला बळी पडली. पॉईंट 4. औद्योगिक क्रांतीनंतर साम्राज्यवाद मोठ्या प्रमाणावर वाढीस लागला आणि 20व्या शतकात साम्राज्यवादाचा अंत झाला. संकल्पना 3. प्रबोधन युग. उत्तर आहे पॉईंट 1. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे ते 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. पॉईंट 2. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. पॉईंट 3. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनर्जीवन घडून आले. पॉईंट 4. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पॉईंट 5. प्रबोधन काळात धर्माऐवजी माणूस हाच सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरला. पुढची संकल्पना आहे 4. भांडवलशाही. उत्तर आहे पॉईंट 1. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीचे असतात त्या अर्थव्यवस्थेस भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. पॉईंट 2. या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल, श्रमिक आणि उद्योजक यांच्या परस्पर सहकार्याने वस्तूंचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. पॉईंट 3. अधिकाधिक नफा मिळवणे हे उत्पादन निर्मितीचे उद्दिष्ट असते. पॉईंट 4. व्यापारामुळे युरोपीय देशांमध्ये धनसंचय वाढीस लागला. या संपत्तीचा उपयोग भांडवलाच्या रूपात व्यापार व उद्योगधंद्यांमध्ये केला जाऊ लागला. यामुळे युरोपीय देशात भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा उदय झाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे प्लासीच्या लढाईत सिराज उद्दौलाचा पराभव झाला. आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. सिराज उद्दौलाने इंग्रजांवर चाल करून कोलकात्याची वखार काबीज केली. या घटनेने इंग्रजांमध्ये असंतोष निर्माण झाला. पॉईंट 2. रॉबर्ट क्लाईव्ह याने मुत्सद्देगिरीने नवाबाचा सेनापती मीर जाफर यास नवाबपदाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवले. पॉईंट 3. इसवी सन 1757 मध्ये प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्यांची गाठ पडली. पॉईंट 4. परंतु मीर जाफरच्या नेतृत्वामुळे नवाबाचे लष्कर युद्धात न उतरल्यामुळे
सिराज उद्दौलाचा पराभव झाला. पुढचं विधान आहे विधान 2. युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. याचं उत्तर आहे पॉईंट 1. इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल हे शहर जिंकून घेतले. पॉईंट 2. या शहरातून आशिया व युरोप या दोघांना जोडणारे खुष्कीचे जे व्यापारी मार्ग असतात ते जात होते. पॉईंट 3. तुर्कांनी हे मार्ग बंद केल्यामुळे युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या नव्या मार्गाचा शोध घेणे आवश्यक वाटू लागले. पुढचं विधान आहे विधान 3. युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. आणि याचं उत्तर आहे पॉईंट 1. नव्या सागरी मार्गांच्या शोधानंतर युरोप व आशियाई देशांमधील व्यापाराच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. पॉईंट 2. सागरी मार्गाने पूर्वेकडील देशांशी व्यापार करायला अनेक व्यापारी पुढे आले. पॉईंट 3. मात्र एकट्या व्यापारास जहाजातून माल परदेशी पाठवणे शक्य नव्हते, त्यामुळे अनेक व्यापारी एकत्र येऊन त्यांनी व्यापार सुरू केला. पॉईंट 4. यातूनच भागभांडवल असणाऱ्या अनेक व्यापारी कंपन्या उदयास आल्या. पॉईंट 5. पौर्वात्य देशांशी होणारा व्यापार फायदेशीर होता. या व्यापारामुळे किंवा या व्यापारातून देशांची आर्थिक भरभराट होत असे. पॉईंट 6. त्यामुळे युरोपातील राज्यकर्ते व्यापारी कंपन्यांना लष्करी संरक्षण व व्यापारी सवलती देऊ लागले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4. पाठाच्या मदतीने तक्ता पूर्ण करायचा आहे. तर हा तक्ता आहे. या ठिकाणी एका साईडला आहे दर्यावर्ती आणि दुसऱ्या साईडला त्यांचे कार्य आहे. आपण एकेकाची माहिती घेऊया. पहिले आहेत बार्थोलोमी डायस आणि त्यांचं कार्य आहे आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचले ते होते. दुसरे आहेत ख्रिस्तोफर कोलंबस. यांचं कार्य आहे भारताच्या पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर ते जाऊन पोहोचले. तिसरे आहेत वास्को द गामा. यांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात ते पोहोचलेले होते. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आपण इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या पाठ्यपुस्तकातील धडा 2 युरोप आणि भारत याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. जर तुम्हाला असे स्वाध्याय पुढे पाहिजे असतील तर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.